हाय फ्रेंड्स, तर तुम्हाला माझा थंबनेल पाहून कळालंच असेल की आज मी कोणती रेसिपी शेअर करणार आहे. तर आमच्या तिकडे 2 दिवस झालं खूप जोरात पाऊस पडत आहे. तर म्हटलं चला अशा पावसामध्ये काहीतरी टेस्टी आणि गरमागरम झालंच पाहिजे. तर म्हटलं चला आता बनवून घेऊया. तर त्यासाठी मी इकडे कुकरमध्ये बटाटे उकडायला टाकलेले आहेत आणि 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे, ज्याने छान बटाटे उकडले जातात. त्यानंतर इथं मिरची, कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे, जो की आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथं कणिक मळून घेतलेली आहे. कणिक छान भिजते तोपर्यंत आपले बटाटे उकडले आहेत. बटाटे काढून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये आणि त्याची साल आपल्याला काढायची आहे. ती साल काढून झाल्यानंतर चाकूने छान असं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते थंड होतील आणि मग मॅचरच्या साईजने छान असे मॅच करून घ्यायचे आहे. त्याने छान प्रकारे मॅच होतात, त्यामुळे त्याने मॅच करून घ्यायचे. मॅच झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जे मिक्सरमधून वाटून घेतलेलं होतं ते त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडीशी हळद आणि थोडं लाल तिखट, मिरची आपण टाकली होती त्यामुळं लाल तिखट थोडंसं कमीच घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून याला छान असं मिक्स करायचं आहे. मी यामध्ये थोडंसं किचन किंग मसालाही घातला आहे. त्यानंतर हे छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला याचा पराठा बनवून घ्यायचा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.